तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद खूप उफाळलेला आहे. याबद्दल एक मी कविता सादर करतोय. आवडली तर त्याला लाईक कमेंट करा. तर या कवितेचं नाव आहे मित्रांनो, जातीवाद. अरे जातीवादी भडव्यांनो, तुमची खरी जात कोणती आहे रे? तुम्हीच नीट शोधून पाहे रे. ज्या दिवशी रक्त लागते तुम्हाले चढवायला, त्या रक्ताला विचारा तुझी जात कोणती आहे. त्या रक्ताला विचारा तुझी जात कोणती आहे रे. ते तू त्या दिवशी पाहत नाही रे. जा रे जातीवादी भडव्यानो, तुमची खरी जात कोणती आहे, तुम्हीच नीट शोधून पाहे रे. जो सीमेवर लढताना किंवा अपघात संकटकाळी येतो मदतीला, त्याले विचारा तुझी जात कोणती आहे रे. अरे जातीवादी भडव्यांनो, तुमची जात कोणती आहे रे, तुम्हीच शोधून नीट पाहे रे. फुले शाहू आंबेडकर महामानव महापुरुषांनी कधी जाती विचारली नाही रे. त्याही पलीकडे जाऊन सर्वांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे रे. अरे जातीवादी भडव्यांनो, खरी जात कोणती तुमची आहे रे, तुम्हीच नीट शोधून पाहे रे. तुले बनवणाऱ्याने ह्याला 4 पाय 4 डोळे दिले काय रे, आणि त्याला 5 डोके 10 हात दिले काय रे. बनवणाऱ्याने फरक नाही केला तर तू कोण करणार आहे रे. अरे जातीवादी भडव्यांनो, तुमची जात कोणती खरी, तुम्हीच नीट निरखून शोधून पाहे रे. उत्तम फळ म्हणे नर नारी 2च जाती इथे. माणसाने माणसाशी माणुसकीने राहे रे. अरे जातीवादी भडव्यांनो, तुमची जात खरी कोणती आहे रे, तुम्हीच नीट शोधून पाहे रे. धन्यवाद मित्रांनो.